तूळ राशी 29 जून 2026 ज्येष्ठ पौर्णिमेनंतर आयुष्यात होणार मोठा बदल। नमस्कार मंडळी, ज्येष्ठ पौर्णिमा हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि ऊर्जावान दिवस मानला जातो। या दिवसानंतर अनेक ग्रहांच्या ऊर्जेमध्ये सूक्ष्म बदल होत असतात आणि त्याचा थेट परिणाम प्रत्येक राशीच्या जीवनावर दिसून येतो। काही राशींसाठी हा काळ नवीन सुरुवातीचा असतो, तर काहींसाठी नशिबाचा नवीन दिशा देणारा ठरतो। आज आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीच्या व्यक्तींसाठी ज्येष्ठ पौर्णिमेनंतर मिळणारा पहिला मोठा शुभ संकेत। जर तुमची रास तूळ असेल किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीची रास तूळ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित विश्व तुम्हाला काही महत्त्वाचे संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये तूळ राशीच्या अनेक व्यक्तींनी मानसिक तणाव, आर्थिक अडचणी, नात्यांमधील गैरसमज आणि कामामध्ये होणारा विलंब यांचा सामना केला असेल। अनेक वेळा मनातून प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळाले नसेल, त्यामुळे मनामध्ये निराशा निर्माण झाली असेल। परंतु आता परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरुवात होत आहे। आषाढ पौर्णिमेनंतर ग्रहांची साथ तुम्हाला मिळू लागेल आणि त्याचे पहिले संकेत तुमच्या दैनंदिन जीवनात दिसायला लागतील। त्यातील पहिला शुभ संकेत आहे अडकलेली कामे वेगाने पूर्ण होऊ लागतील। ज्येष्ठ पौर्णिमेनंतर सर्वात आधी तुम्हाला जाणवणारा बदल म्हणजे अनेक दिवसांपासून रखडलेली कामे अचानक मार्गी लागू लागतील। एखादा फोन, एखादी भेट, एखादा संदेश किंवा योग्य व्यक्तीची मदत यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ शकतात। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदारी, वरिष्ठांकडून कौतुक किंवा बढतीची चर्चा ऐकायला मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करता येईल। परीक्षेचे निकाल, प्रवेश प्रक्रिया किंवा करिअरशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळू शकते। कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल दिसतील। घरातील वातावरण हलके होईल। जुन्या मतभेदांवर चर्चा होऊन त्यातून मार्ग निघू शकतो। काही घरांमध्ये शुभकार्याची तयारी सुरू होण्याची शक्यता आहे। या काळात तुमचा आत्मविश्वासही वाढेल। पूर्वी ज्या निर्णयांबद्दल तुम्ही साशंक होता ते निर्णय आता ठामपणे घेऊ शकाल। विश्व जणू तुम्हाला सांगत आहे की आता थांबू नका, योग्य वेळ सुरू झाली आहे। जर तुम्हाला सलग काही दिवस शुभ बातम्या, चांगले योगायोग किंवा अचानक मिळणाऱ्या संधी दिसू लागल्या तर समजून घ्या की हा पौर्णिमेनंतरचा पहिला शुभ संकेत आहे आणि नशीब तुमच्या बाजूने वळू लागले आहे। तूळ राशीसाठी दुसरा शुभ संकेत असा आहे की पौर्णिमेनंतर तूळ राशीच्या व्यक्तींसाठी दुसरा जो महत्त्वाचा शुभ संकेत दिसून येतो तो म्हणजे आर्थिक परिस्थितीत होणारी सकारात्मक सुधारणा आणि नवीन संधींची सुरुवात। गेल्या काही काळापासून पैशांबाबत असलेली चिंता, वाढलेले खर्च किंवा अडकलेले व्यवहार यामुळे अनेक तूळ राशीच्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या त्रस्त असतील, पण आता परिस्थिती बदलण्यास सुरुवात होऊ शकते। विश्व तुमच्या मेहनतीचे फळ देण्याची तयारी करत आहे। आतापर्यंत केलेले कष्ट वाया जाणार नाहीत। ज्या कामाचा मोबदला मिळण्यात उशीर होत होता तो पैसा मिळू शकतो। काहींना थकलेली रक्कम परत मिळेल तर काहींना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात। जर तुम्ही नोकरी करत असाल तर पगार वाढ, इन्सेंटिव्ह, बोनस किंवा अतिरिक्त जबाबदारीमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल ठरू शकतो। अपेक्षेपेक्षा चांगली ऑफर मिळण्याचे योग आहेत। व्यवसाय करणाऱ्या तूळ राशीच्या व्यक्तींना नवीन ग्राहक, मोठी ऑर्डर किंवा फायदेशीर भागीदारी मिळू शकते। पूर्वी मंदावलेला व्यवसाय पुन्हा वेग पकडू शकतो। काही लोकांना ऑनलाईन व्यवसाय, सोशल मीडिया किंवा नवीन प्रोजेक्टमधूनही आर्थिक फायदा होऊ शकतो। या काळात एक गोष्ट विशेष लक्षात येईल, तुमच्या आयुष्यात अचानक अशी एखादी व्यक्ती येऊ शकते जी तुमच्या प्रगतीचे दार उघडेल। तिचा एखादा सल्ला, ओळख किंवा मदत तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते। त्यामुळे नवीन लोकांशी संवाद साधण्यास मागे हटू नका। कुटुंबामध्येही आर्थिक स्थैर्य वाढू लागेल। घरातील मोठ्या खर्चाचे नियोजन योग्य प्रकारे होईल। काही जण नवीन घर, वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकतात। प्रेमसंबंधांमध्येही सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। जोडीदाराकडून साथ मिळेल, गैरसमज दूर होतील आणि नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल। अविवाहित व्यक्तींना योग्य स्थळाची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे। आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ समाधानकारक राहू शकतो। मानसिक ताण कमी झाल्यामुळे मन प्रसन्न राहील। काम करण्याची ऊर्जा वाढेल आणि आत्मविश्वासही उंचावेल। पण या शुभ संकेतासोबत विश्व तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे। आर्थिक लाभ झाला तरी अनावश्यक खर्च टाळा। योग्य ठिकाणी गुंतवणूक करा आणि भविष्यासाठी बचत करण्यास सुरुवात करा।
कधी कधी नशीब दार ठोठावते, पण त्यावेळी योग्य निर्णय घेणे आपल्या हातात असते. त्यामुळे कोणतीही संधी विचारपूर्वक स्वीकारा. या पौर्णिमेनंतर तुळ राशीच्या व्यक्तींना आर्थिक प्रगती, नवीन संधी, योग्य व्यक्तीची साथ आणि मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. जर गेल्या काही महिन्यात तुम्ही संयम ठेवून प्रयत्न केले असतील तर आता त्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर नवीन पहाट उगवते आणि तुळ राशीसाठी आता आशेची आणि प्रगतीची नवीन पहाट सुरू होत आहे. या पौर्णिमेनंतर तुळ राशीच्या व्यक्तींसाठी तिसरा अत्यंत महत्त्वाचा शुभ संकेत असा आहे की नातेसंबंधांमध्ये येणारा सकारात्मक बदल आणि मनशांतीची प्राप्ती होईल. अनेक दिवसांपासून काही नाती दुरावली असतील, गैरसमज निर्माण झाले असतील किंवा मनातील भावना व्यक्त करता आल्या नसतील. आता या सर्व गोष्टींमध्ये हळूहळू सुधारणा होण्याचे संकेत दिसत आहेत. ग्रहांची ऊर्जा अशा प्रकारे कार्य करू लागेल की ज्या व्यक्तीशी तुमचा संवाद बंद झाला होता ती व्यक्ती स्वतःहून संपर्क साधू शकते. काही जुन्या वादांवर तोडगा निघेल. कुटुंबातील वातावरण हलके आणि आनंदी होईल. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदारासोबतचा संवाद अधिक चांगला होईल. दोघे मिळून भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. घरातील तणाव कमी होईल आणि एकमेकांवरील विश्वास वाढेल. अविवाहित तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष शुभ ठरू शकतो. योग्य स्थळाची चर्चा सुरू होऊ शकते किंवा एखादी चांगली ओळख आयुष्यात येऊ शकते. मात्र कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ द्या. मित्र परिवारामध्येही तुमचा मान वाढेल. एखादा जुना मित्र पुन्हा संपर्कात येईल आणि त्याच्याकडून तुम्हाला एखादी चांगली संधी मिळू शकते. त्यामुळे जुने संबंध जपण्याचा प्रयत्न करा. या काळात तुमच्या मनामध्येही मोठा बदल घडेल. सतत चिंता करणारे मन आता शांत होऊ लागेल. ध्यान, प्रार्थना किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढू शकतो. त्यामुळे मानसिक स्थैर्य मिळेल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. करिअरमध्येही याचा सकारात्मक परिणाम दिसेल. मन शांत असल्यामुळे कामात लक्ष लागेल. वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील. त्यामुळे प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. मात्र या शुभ संकेतासोबत विश्व तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे. जुने राग, मत्सर आणि अहंकार सोडून द्या. काही वेळा माफ केल्याने दुसऱ्यापेक्षा आपल्यालाच अधिक शांती मिळते. जिथे संवादाने प्रश्न सुटू शकतात तिथे शांत राहण्याऐवजी योग्य वेळी मन मोकळे करा. या पौर्णिमेनंतर तुळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात प्रेम, विश्वास, कौटुंबिक सुख आणि मानसिक समाधान वाढण्याची शक्यता आहे. विश्व तुम्हाला अशा लोकांशी जोडण्याचा प्रयत्न करेल जे तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देतील. लक्षात ठेवा, प्रत्येक नातं जपण्यासाठी प्रेमाइतका संयमही आवश्यक असतो आणि हा संयम आता तुम्हाला मोठे सुख देऊ शकतो.